नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं म्हटले जातं। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम असा गजर आपण करत असतो। मित्रांनो, संतांच्या जीवनावरती अनेक चित्रपट आपल्याकडे येऊन गेलेले आणि त्यातल्याच संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरती आलेल्या चित्रपटांबद्दल आज आपल्याला बोलायचे। संत तुकाराम हा चित्रपट आला होता 1936 साली आणि यामध्ये विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकाराम महाराजांची भूमिका केली होती। आधी बीज एकले बीज अंकुरले रोप वाढले हे या चित्रपटातलं अतिशय लोकप्रिय गीत। अनेकांना वाटलं होतं की हा जो चित्रपट आहे आणि यातलं जे गीत आहे तो संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे की काय। चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षकांनी या अभंगाचा शोधही घेतला आणि नंतर लक्षात आलं की हे जे गीत आहे, आधी बीज एकले बीज अंकुरले रोप वाढले, हे गीतकार शांताराम आठवले यांनी लिहिलेलं गीत आहे। व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेला पहिला मराठी चित्रपट म्हणून संत तुकाराम या चित्रपटाला मानाचं स्थान मिळालं होतं। आजही हा चित्रपट पुन्हा पुन्हा आपल्याला बघावासा वाटत राहतो। प्रभात या चित्रपट संस्थेने आपल्यावर जे संस्कार केलेले आहेत ना, ते अतिशय महत्त्वाचे आहेत। त्यानंतर 2012 साली म्हणजे बघा, पहिला चित्रपट आला होता 1936 मध्ये संत तुकाराम महाराजांवरती आणि नंतर 2012 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचं नाव होतं तुकाराम। चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट होता तुकाराम या शीर्षकाचा आणि यामध्ये तुकारामांची भूमिका केली होती अभिनेता जितेंद्र जोशी याने। चित्रपटामध्ये तुकारामांचे अभंग होते, त्याचप्रमाणे काही गीत स्वतंत्र लिहिली गेली होती। गीतकार होते दासू वैद्य, संगीतकार अशोक पत्की आणि अवधूत गुप्ते यांनी या चित्रपटाला संगीत दिलेलं होतं। पंढरीच्या वारीचं चित्रण सुद्धा या चित्रपटात होतं। चित्रपट लोकप्रिय झाला होता आणि या चित्रपटाने आपल्याला तुकाराम महाराजांच्या व्यक्तिमत्वाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला होता। आणि आता येत्या 18 जुलैला संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरती हिंदी भाषेमध्ये चित्रपट प्रदर्शित होतोय आणि आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता सुबोध भावे यामध्ये संत तुकाराम महाराजांची भूमिका करतोय। आता आपल्याला उत्सुकता आहे की हिंदी चित्रपटात हे कथानक कशा पद्धतीने साकारलेलं असेल। अनेक नामवंत कलाकार यात आहेत। अरुण गोविल आहेत, आवलीच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री शीना आहेत, त्याचप्रमाणे शिव सूर्यवंशी हे मंबाजीच्या भूमिकेत आहेत, शिरीष शर्मा, संजय मिश्रा अशी अनेक कलाकारांची फौज या चित्रपटात आहे। चित्रपट 18 जुलैला प्रदर्शित होणार आहे। बघूया या चित्रपटात काय मांडलं असेल ते। असेच काही नवनवीन मराठी चित्रपटांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे मराठी चित्रपटांबद्दल, हिंदी चित्रपटांबद्दल जाणून घेण्यासाठी बघत रहा स्वामी कृपा क्रिएशन्स। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मुख्य म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।